ॲपल. ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे जगातील सर्वात यशस्वी, बुद्धिमान आणि एक हुशार बिझनेसमन होते. त्यांनी सन 2005ला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक भाषण दिले होते आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे अनुभव फक्त 3 गोष्टींच्या माध्यमातून सांगितले होते. आणि मला नक्कीच खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच लोक हे मी सांगून सुद्धा हे भाषण ऐकणार नाहीत. आणि कारण फक्त एकच असेल की हे भाषण इंग्लिशमधून आहे आणि ते सुद्धा अमेरिकन ॲक्सेंटमध्ये. आणि म्हणूनच आज मी स्टीव्ह जॉब्स यांचे ते भाषण मराठी भाषेमध्ये तुम्हा सर्वांसाठी 3 वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकवणार आहे. यामध्ये फक्त मराठी भाषा आणि आवाज हा माझा असेल, पण शब्द हे स्टीव्ह जॉब्स यांचेच आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या व्हिडिओला, म्हणजेच स्टीव्ह जॉब्स यांच्या भाषणातील पहिल्या स्टोरीला. जगातल्या सर्वात उत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनिव्हर्सिटीजपैकी एक अशा तुमच्या या युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात तुमच्या समोर मला बोलायची संधी मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. पण तुम्हाला मी खरंच सांगतो की मी माझं कॉलेजचं शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही आणि कोणत्याच कॉलेजमधून मी कधी पासही झालो नाही. त्यामुळे मी आज पहिल्यांदाच कोणत्याही कॉलेजच्या ग्रॅज्युएशन समारंभाला इतक्या जवळून पाहत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगणार आहे. बस, जास्त काही नाही, फक्त 3 छोट्याशा गोष्टी. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची, म्हणजेच कनेक्टिंग डॉट्स. मी रीड कॉलेजमध्ये असताना ॲडमिशन घेतल्यानंतर 6 महिन्यातच शिक्षण सोडून बाहेर पडलो होतो. पण त्यानंतरही जवळपास 18 महिने मी कॉलेजमध्ये ड्रॉपआउट म्हणून सारखा जात येत होतो. मग तुम्हाला आता कदाचित प्रश्न पडेल की मी शिक्षण सोडल्यावरही जर कॉलेजमध्ये जायचंच होतं तर मी शिक्षण का सोडलं? वेल, याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. मला जन्म देणारी माझी आई ही एक तरुण आणि अविवाहित कॉलेज स्टुडंट होती आणि अविवाहित असल्यामुळे तिने मला दुसऱ्या कुटुंबाला दत्तक द्यायचे ठरवले. तिची इच्छा होती की मला दत्तक घेणारे पालक हे शिकलेले आणि पदवीधर असावेत. त्यामुळे एका वकील जोडप्याने मला दत्तक घेण्याची तयारी दाखवली. सर्व काही नीट सुरू होते, पण अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या वकील जोडप्याने ठरवलं की त्यांना मुलगा नको तर मुलगी हवी आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या होणाऱ्या आईबाबांना रात्री अचानक फोन गेला की मुलगा जन्माला आला आहे, तुम्ही त्याला अजूनही दत्तक घेऊ इच्छिता का? तेव्हा ते दत्तक घ्यायला लगेच तयार झाले. पण अर्थात नंतर माझ्या खऱ्या आईला समजले की मला दत्तक घेणाऱ्या आईने ग्रॅज्युएशनही पूर्ण केलेले नव्हते आणि वडिलांनी तर हायस्कूलचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते. त्यामुळे माझ्या जन्म देणाऱ्या माझ्या आईने माझ्या दत्तक कागदपत्रांवर सही करायला नकार दिला. पण त्यानंतर माझे दत्तक पालक मला महाविद्यालयीन शिक्षण देतील या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. वयाच्या 17 वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये गेलो, पण अजाणतेपणामुळे मी चुकून स्टॅनफोर्ड सारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या मध्यमवर्गीय दत्तक पालकांचा सर्व पैसा माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागला. 6 महिन्यानंतर मला माझ्या त्या शिक्षणाचे काहीच महत्त्व वाटत नव्हते. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि हे सुद्धा कळत नव्हते की कॉलेजचे शिक्षण मला माझ्या आयुष्यात कशा प्रकारे मदत करणार आहे. आणि अशा शिक्षणासाठी मी इथे माझ्या आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यामध्ये गुंतलो होतो आणि म्हणूनच शेवटी मी शिक्षण सोडून कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि हाच विचार केला की जे होईल ते चांगलंच होईल. अर्थात त्यावेळी हा विचार छातीत धडकी भरवणारा होता, पण आता वाटतं की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट असा डिसिजन होता. कारण कॉलेज सोडण्याचा निर्णय पक्का झाल्या क्षणी मी ज्या विषयांच्या बाबतीत इंटरेस्टेड नव्हतो त्या लेक्चर्सला जाणं पूर्णपणे बंद करून टाकलं आणि ज्या विषयांची मला आवड होती त्या लेक्चर्सला मी नियमितपणे जाऊ लागलो. पण हे सर्व माझ्यासाठी म्हणावं तेवढं सोपं नव्हतं. माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, म्हणून मी मित्रांच्या रूमवर जाऊन तिथे जमिनीवर झोपत असे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी 5-5 सेंट जमा करत असे आणि त्यातून माझ्या जेवणाची सोय करीत असे. दर रविवारी 7 मैल चालत हरेकृष्ण मंदिरात जाऊन कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून तिथे जाऊन जेवत असे. पण मला ते सर्व आवडत होते. माझी शिकण्याची उत्सुकता आणि माझे इंट्युशन्स यामुळे मला जे काही सापडले ते मला माझ्या पुढच्या आयुष्यात महत्त्वाचे आणि अनमोल ठरले. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे क्लासेस चालायचे. संपूर्ण परिसरात प्रत्येक पोस्टरवर, प्रत्येक लेबलवर अगदी सुंदर अशी कॅलिग्राफी केलेली दिसून यायची. मला ही कॅलिग्राफी कसे करतात हे माहीत करून घ्यायचे होते आणि मी तसाही कॉलेज ड्रॉपआउट होतो, त्यामुळे मला माझे रेग्युलर लेक्चर्स अटेंड करणं आवश्यक नव्हते. म्हणून मी ठरवलं की मी कॅलिग्राफी शिकणार. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सॅन्स सेरिफ फॉन्ट्स विषयी शिकलो. त्याचबरोबर 2 अक्षरांमध्ये किती जागा असावी, अक्षरे डेकोरेट कशी करावीत याचेही ज्ञान मला या ठिकाणी मिळत होते. कॅलिग्राफीच्या या सर्व गोष्टी एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या ऐतिहासिक होत्या आणि एवढ्या आर्टिस्टिक होत्या की त्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या मदतीने कॅप्चर करणं पूर्णपणे अशक्य होतं. आणि हे मला सर्व खूप अट्रॅक्टिव्ह म्हणजेच आकर्षक वाटत होतं. या सर्व गोष्टींचा माझ्या पुढच्या आयुष्यात मला कधी उपयोग होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही आमचा पहिला मॅकिंटॉश कम्प्युटर बनवत होतो, त्यावेळेला माझा हा सगळा भूतकाळ माझ्या मदतीला आला. मी माझ्या त्या सगळ्या ज्ञानाचा वापर मॅकिंटॉशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो जगातला पहिला कॉम्प्युटर होता. मी जर कॉलेजमधून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो आणि कॅलिग्राफी शिकलो नसतो, तर मॅकिंटॉश कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे टाईप फेसेस आणि प्रपोर्शनली स्पेस फॉन्ट्स कधीच दिसले नसते. आणि जर विंडोज कॉम्प्युटर्सने मॅकिंटॉश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच कॉम्प्युटरवर ते दिसले नसते. मी कॉलेजमधून बाहेर पडलो नसतो तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा काय पोहोचलो असतो. आणि अर्थात आज पीसीवर जे सुंदर टाईप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते. अर्थात हेच आहे ठिपके जोडणं, म्हणजेच कनेक्टिंग डॉट्स. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज लावून डॉट्स कनेक्ट करणं शक्य नव्हतं. पण आज 10 वर्षानंतर जेव्हा मी मागे वळून माझा भूतकाळ बघतो, तेव्हा हे सर्व मला अगदी स्पष्ट कळून येतं. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून जोडू नाही शकत. ते फक्त मागे वळून बघतानाच तुम्हाला जोडलेले दिसतात. आणि म्हणूनच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो की आज तुमच्यासोबत जे काही होत आहे, आज तुम्ही जे काही करत आहात, ते पुढे जाऊन तुमच्या भविष्याशी नक्कीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे कनेक्टेड असणार आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेन की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशावर तरी विश्वास हा ठेवावाच लागतो. तुमचे मन, तुमचा आतला आवाज, तुमचे भाग्य, नशीब किंवा तुमची कर्म यापैकी कशावर तरी विश्वास हा ठेवावाच लागतो. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडून आलेला आहे. आणि भविष्यात पुढे जाऊन तुमच्या मागच्या आयुष्यातले सर्व डॉट्स कनेक्ट होणार आहेत. हा विश्वास असेल तर तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकण्याची हिंमत मिळते, अगदी तेव्हा सुद्धा जेव्हा तुम्ही अगदी वेगळ्या मार्गावरून चालत असता आणि तुमची हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते. तर मित्रांनो, स्टीव्ह जॉब्स यांच्या भाषणातल्या पहिल्या स्टोरीमधून आपल्याला हेच शिकायला मिळतं की जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. आणि आता तुम्ही जे काही करत आहात ते पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्की उपयोगी पडणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून जे काही करत आहात ते करत राहा. शेवटी विजय हा तुमचाच असेल.